असतात. आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती यायचे. बाळासाहेबजी भोईर, आत्मारामजी भोईर यांचे बंधू बाळासाहेबजी भोईर, आपण कुस्ती लावायला आखाड्यावरती या. स्टार क्रिकेटर ऋषिकेश गायकवाड आपले हार्दिक स्वागत. ऋषिकेश भिडे, हार्दिक अश्विन स्वागत. सोलनकर, शांतारामजी पडवळ आपलं सहर्ष स्वागत आहे. एक छोट्या गटातली चटकदार कुस्ती आखाड्यावरती लागणार. निखिल माने विरुद्ध उमेश निंबाळकर. सर, कुस्ती लावण्यासाठी अनेक मान्यवर आलेले आहेत. लगेच त्यांचा आपण सन्मान देखील लगेच घेणार चालेल आहोत. चालेल, करून घ्या. पुकारा तिथे, तुम्ही. तिथे, पुकारा तिथे. पुकारा. हे बा मुळशी तालुका तालीम कुस्तीगीर संघाचे सन्मान्य अध्यक्ष, आपल्या मुळशी तालुक्याचे सुपुत्र, मुळशी तालुक्याचे नररत्न आणि कुस्तीसाठी आपलं आयुष्य झिजवणारे आदरणीय गोविंद तात्या आंग्रे यांचा या ठिकाणी आयोजकांच्या वतीने यानंतर सन्मान होईल. त्याचप्रमाणे आपल्या मुळशी तालुक्याचं नररत्न, आपल्या उमेश दादा सुतार, पुणे जिल्ह्याचं वैभव, महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्या वतीने रामदासजी मानकर पाटील आपण बक्षीस स्वीकारायचं आहे. अभय स्टोन मेटलचे प्रोप्रायटर उद्योजक अभय शेठ चव्हाण, हे बा आपलं सहर्ष स्वागत. सर, एक मिनिट. सन्मान होतो आहे मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष आदरणीय गोविंद तात्या आंग्रे यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतो आहे. समस्त ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय गोविंद तात्या आंग्रे यांच्या या ठिकाणी सन्मान होतो आहे. सरपंच शंकरभाऊ सुतार आणि मान्यवरांना विनंती असेल, आपण तात्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत तात्यांसाठी. विक्रम सर, कुस्ती पाहुण्यांचा सन्मान होईल आणि त्याच्यानंतर ही कुस्ती लागेल. मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान गोविंद तात्या आंग्रे यांचा या ठिकाणी सन्मान आयोजकांच्या वतीनं संपन्न होतोय. नाविन्यपूर्व संकल्पना राबवायला सुरुवात केली गेल्या वर्षीपासून. तालुका निवड चाचणीला तालुक्यातील पैलवानांना टू व्हीलर सायकली सारखी आकर्षक बक्षीस खऱ्या अर्थानं जनता अध्यक्षतेखाली तालुक्यातील पैलवानांना द्यायला सुरुवात झाली. अशी गोविंद तात्या आंग्रे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आपल्या मुळशी तालुक्याचं नररत्न, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान, अनेक गदांचे मानकरी, आपल्या मुळशी तालुक्याचं वैभव पैलवान सचिन दादा मोहोळ या ठिकाणी उपस्थित. हार्दिक स्वागत, विनंती आहे. धन्यवाद. आपण मंचावरती यायचं. कासा रामबोलीचे सर, माजी सरपंच उमेश दादा सुतार यांच्याकडून निखिल मानेसाठी 1000 रुपयाचं बक्षीस दायगुडे सर जाहीर झालेलं आहे. निखिल भाऊ, हा एकच मिनिट बोला. या ठिकाणी आपल्या मुळशी तालुक्याचं वैभव, नररत्न आणि मोहोळ घराण्याचा पैलवानकीचा वारसा जपणारा महाराष्ट्र केसरी गणेश भाऊ पैलवान सुतार पृथ्वीराज मोहोळ यांच्याकडून 1000 रुपये निखिलच्या कुस्तीवर. एक तगडी कुस्ती आखाड्यावरती लागली. चॉकलेटी कलरची लांग परिधान केलेला निखिल माने भोसले व्यायामशाळा सांगलीला सराव करणारा वस्ताद शहाजी नाना पवार यांचा पट्टा, तर लाल कलरची लांग परिधान केलेला उमेश निंबाळकर गंगावेस तालीम वस्ताद विश्वास दादा हरगुले यांचा पट्टा. सरपंच शंकर शेठ सुतार यांच्याकडून 500 रुपये स्वर्गीय मयूर बाप्पू नागरे यांच्या स्मरणार्थ आत्माराम भाऊ भोईर वस्ताद आणि धनराज शेठ सुतार ॲडव्होकेट यांच्याकडून 21,000 रुपये इनाम आणि ढाल आहे त्या कुस्तीवरती. निखिल माने एक गरीबा घरचा पैलवान, खऱ्या अर्थाने आसवले सर इथं उपस्थित आहे. फेमस केला आसवले सरांनी त्या निखिल मानेला आणि रातोरात महाराष्ट्राचा स्टार पैलवान झाला निखिल माने. दोघांसाठी टाळ्या करा एकदा. सोशल मीडियाची पॉवर काय असते या आसवले सरांना दाखवून दिली. आणि त्याच तोला मुलाचा उमेश निंबाळकर, त्याच्याकडे पाहिल्यानंतर नितीन खुर्ची आठवण आल्याशिवाय राहत नाही. असाच गुटगुटीत तब्येतीचा, त्याच तालमीचा पैलवान आणि हाही त्याच गंगावेस तालमीचा पैलवान. एक दुर्मिळ योगायोग आहे. एक खाट आणि काट्टा कुस्ती. कुस्ती जोडणाऱ्याचं कौतुक आहे, कुस्ती पाहणाऱ्याचं कौतुक आहे, कुस्तीवरती बक्षीस देणाऱ्या देणगीदाराचं कौतुक आहे. जरा टाळ्या करा त्या मंडळींसाठी. वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा असं तयार करावं का? सगळं डेअरीला घालायचं, सगळंच बँकेत टाकायचं, सगळं प्लॉटिंग वर विकायचंय. कशासाठी का जगायचं हे ठरवून घ्या.
कुणी कुणाची स्टड बघायला येत नाही. आणि या समयाला पुणे जिल्हा केसरी त्याचप्रमाणे कुमार महाराष्ट्र केसरी पहिलवान सचिन भाऊ मोहोळ उपस्थित आहेत. आपलं सुतारवाडी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. भव्य नदी अशी श्री वाडेश्वर महाराज केसरी कुस्ती स्पर्धा 2026 वर्ष दुसरं संपन्न होत आहे. आणि कुस्तीला पंच म्हणून राष्ट्रीय कुस्ती पंच प्राध्यापक विक्रम पवळे सर आहेत. छोट्या गटातली मोठी लढत आज मैदानावरती सुरू आहे. या कुस्तीसाठी किरण भाऊ कुंभार यांच्याकडून 1000 रुपये, माजी सरपंच उमेश भाऊ सुतार यांच्याकडून देखील 1000 रुपये आहेत. धन्यवाद. गणेश भाऊ बक्षिसांचा पाऊस पडायला लागलेला आहे. माजी सरपंच गणेश भाऊ सुतार यांच्याकडून देखील 1000 रुपये लगेच जमा देखील झालेत. राहुल तुकाराम शबाज सुतार निखिल. यांच्याकडून 500 रुपये, कुमार भारत केसरी पैलवान सचिन भाऊ मोहोळ या ठिकाणी उपस्थित आहेत. पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. अरे बापरे, ढाक लावण्याचा प्रयत्न करा की टाळ्या. पैलवान शबास निखिल, शबास उमेश. एक तगडी कुस्ती चालू आहे. माजी सरपंच उमेशजी सुतार यांचे देखील बक्षीस लगेच जमा झालेलं आहे. धन्यवाद. उदारीवरती मुळशीत कार्यक्रम नसतो. खऱ्या अर्थानं कुस्तीवरती प्रेम करणारी ही दानतदार मंडळी आहे. पैसा सगळ्याकडे आहे, पण देण्याची दानत फार कमी लोकांकडे असते. मगाशी 35 किलो पासून हजारो रुपयांची बक्षीस खऱ्या अर्थानं ज्या देणगीदाराने दिली, आपले मनापासून कौतुक आहे. सरपंच- त्यांनी दानत दाखवली म्हणून खऱ्या अर्थानं सुतारवाडीकरांचं बळ वाढलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं स्पर्धा यशस्वी होते. त्या सगळ्या देणगीदारांचं मनापासून धन्यवाद. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या पुन्हा एकदा. चालू कुस्तीसाठी सरपंच शंकरभाऊ सुतार यांचे देखील 500 रुपये आहेत. आणि मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान गोविंद आंग्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे या कुस्तीवरती. उद्योजक अभय शेठ चव्हाण या ठिकाणी उपस्थित, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. अमित भाऊ पिंगळे मल्लिकार्जुन कुस्ती दंगलचे संस्थापक यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पैलवान हनुमंत तात्या नांगरे या ठिकाणी उपस्थित. तात्या आपलं हार्दिक स्वागत. विनंती तात्या आपण मंचावरती यायचं आहे. आणि पुणे जिल्हा कुस्ती महासंघाचे अध्यक्ष पैलवान अक्षय भाऊ नांगरे या ठिकाणी उपस्थित झाले, ज्यांच्या माध्यमातून सिकंदर शेख विरुद्ध दादा शेळके किरण कुंभार यांच्याकडून 1000 महाराष्ट्रातील एक टॉपची कुस्ती ज्यांनी खऱ्या अर्थानं जोडण्याचं काम केलं, ते या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सुतारवाडी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. किरणजी कुंभार यांच्याकडून चालू कुस्तीसाठी 1000 रुपये जमा झालेले आहेत. त्याचप्रमाणे राहुलजी सुतार यांच्याकडून देखील 500 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत. युवा नेतृत्व अध्यक्ष पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ पैलवान अक्षय भाऊ किसनराव नांगरे यांचं देखील या ठिकाणी आगमन. अक्षय भाऊ आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रवेशद्वारावरती उभी राहिलेली मंडळी ऋषी, चला पहिलवान, चला सगळे चला. तिथले त्या ताईंना घ्या पलीकडे. बाळांनो इथले उभे राहिले, गेटवर उभे राहिले भैया, जो गेट पर खडे गॅलरी में आके बैठ जाओ. पोलीस पाटील सौभाग्यवती स्वातीताई गणेश सुतार त्यांचं देखील या ठिकाणी आगमन. तर जग आहे ना. ताईंचं देखील हार्दिक स्वागत. पैलवान अजिंक्य भिलारे आपले हार्दिक स्वागत आहे. आणि या कुस्तीवरती त्यांचे 1000 रुपयाचं बक्षीस आहे. शबास निखिल, दुहेरी पट. ओ ओ ओ उद्योजक अभय शेठ चव्हाण हार्दिक स्वागत. त्याप्रमाणे उद्योजक धनंजय आबा शिंदे आपण देखील उपस्थित झालात. आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत. विक्रम भाऊ उचलून आणतात त्यांना दोघांना पण. छोट्या गटातली मोठी लढत आखाड्यावरती सुरू आहे. कुस्ती करा उमेश, निखिल कुस्ती करा. 65 किलोचे पैलवान तयारी लगा. संस्कार गोळे पिरंगोट लाल पट्टी आणि सार्थक गोडांबे घोटावडे निळी पट्टी 3ऱ्या नंबर साठी. आणि फायनल अनिकेत खेडकर लवळे लाल पट्टी विरुद्ध साहिल देशमुख बुगाव निळी पट्टी. पैलवान तयार व्हायचंय. 70 किलो तृतीय क्रमांकाची लढत होणार आहे.
सूरज सावंत हिंदवडी लाल पट्टी, सक्षम मौले भरे निळी पट्टी. तर फायनलची कुस्ती कौशल हुलावळे रावडे लाल पट्टी विरुद्ध पृथ्वीराज सुतार सुतारवाडी निळी पट्टी. पहिलवान तयार 65 आणि 70 आणि 65 आणि 70 ची कुस्ती संपल्यानंतर दिनेश मालपट्टे विरुद्ध शिवराज पायगुडे ही कुस्ती लागणार आहे. स्वर्गीय पैलवान भानुदासजी ओंबाशे यांच्या स्मरणार्थ पैलवान भानुदास ओंबाशे युवा प्रतिष्ठान गडगावणे गाव यांच्या वतीनं 31,000 रुपये आणि चषक असं बक्षीस आहे त्या कुस्तीवरती. दिनेश मालपोटे आंतरराष्ट्रीय पदक विजेता खेळाडू कातरकडकचा विरुद्ध शिवराज पायगुडे सह्याद्री कुस्ती संकुलात अशी कुस्ती होणार आहे. पिरंगुट नगरीचे पैलवान आमचे मित्र मयूरप्पा गोळे, आपलं वाडेश्वर केसरी स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आपणास विनंती, आपण व्यासपीठावर या. एका बाजूला दिलीप महाराज सुतार उपस्थित, वंदन मंचावरती यायचे. ही कुस्ती निकालीच होणार आहे. इव्हन इथून पुढच्या सगळ्या कुस्त्यांचे निकाल हे निकाली होणत होतील याची पैलवानांनी नोंद घ्यायची. एका बाजूला 65 किलो तिसऱ्या चौथ्या नंबरची लढत संस्कार गोळे पिरंगोट लाल पट्टीमध्ये. चला संस्कार, चला पैलवान सार्थक गोडांबे गोटावडे दोन्ही पैलवानांना पहिला पुकार. संस्कार गोळे पिरंगोट दुसरा पुकार, सार्थक गोडांबे दुसरा पुकार. सार्थक गोडांबे, चला पैलवान पटकन. युवा नेते मनोज पवळे, आपलं सहर्ष स्वागत. कुस्ती करा. पाहुणे द्या सर, गावडे सर. 65 किलोची तिसऱ्या नंबरची लढत सुरू होते. त्या गटासाठी प्रथम क्रमांकाला 10,000, द्वितीय क्रमांकाला 6,000 आणि तृतीय क्रमांकाला 4,000. प्रदीप श्रीपती सुतार, मयूर गोळे, आपणास विनंती, आपण आखाड्यामध्ये या. निखिल 65 किलोला अक्षयजी नागरे, आपणास विनंती, आपण आखाड्यामध्ये या. हे बा 65 किलोचे देणगीदार प्रदीप श्रीपती पैलवान सुतार, सचिन मोर. माजी उपसरपंच कासार आंबोली, प्रकाश नागरे माजी उपसरपंच आंबडवे. आपण आखाड्यावरती यायचं आपल्या वतीनं. त्या गटासाठी संपूर्ण बक्षिसाची रक्कम आपण दिलेले तब्बल 20,000 रुपये बक्षीस आपण आपल्या वतीनं त्या कुस्तीसाठी दिलेले. बोला सर, पुढील कुस्ती लावण्यासाठी आपल्या मुळशी तालुक्याचं वैभव कुमार भारत केसरी आणि अनेक गदांचा मानकरी आणि आता अनेक मल्ल घडवण्याचं पवित्र कार्य ज्यांच्या हातून घडत आहे असे पैलवान सचिन भाऊ मोहोळ यांना विनंती असेल, आपण आखाड्यामध्ये जायचं आहे. त्याचप्रमाणे अक्षय भाऊ नागरे, त्याचप्रमाणे आदरणीय नरेंद्रजी मारणे, पैलवान नरेंद्रजी मारणे, नॅशनल चॅम्पियन पैलवान नरेंद्रजी मारणे, विनंती आपण जायचे. अक्षय भाऊ नागरे, पैलवान साईनाथ रानवडे, आपण या आखाड्यावरती यायचंय. साईनाथ भाऊ, पैलवान साईनाथजी रानवडे, आपणास देखील विनंती, आपण देखील आखाड्यामध्ये जायचं आहे. धन्यवाद. इकडं निंबाळकरनं कब्जा घेतलाय. उमेश कुस्ती करा. आणि 65 किलोची फायनलची लढत लावण्यासाठी प्रदीप श्रीपती सुतार माजी उपसरपंच कासार आंबोली आणि प्रकाशजी नागरे माजी उपसरपंच आंबडवेट, आपण पुढची कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावर जवळ येऊन थांबायचं विनंती आहे. गावच्या वतीने एक सन्मान होत आहे. उद्योजक अभय शेठ चव्हाण, आपला सुतारवाडी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान होत आहे. आपणास विनंती, आपण आखाड्यामध्ये यायचंय. या ठिकाणी चेतनजी ओंबासे, त्याप्रमाणे सोमनाथजी नांगरे, अजयजी ओंबासे, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. त्याप्रमाणे कैलासवासी पैलवान भांडाजी ओंबासे युवा अरे इकडे संस्कार गोळे त्या ठिकाणी उपस्थित तृतीय आहेत. आपल्या क्रमांकाचा सर्वांचं हार्दिक मानकरी. चला फायनल अनिकेत खेडकर लवळे लाल पट्टीमध्ये. चला
विरुद्ध साहिल देशमुख भुगाव निळ्या पट्टीमध्ये दोनही पैलवानांना पहिला पुकार आणि ती कुस्ती लावण्यासाठी प्रदीप श्रीपती सुतार. प्रदीप भाऊ आहेत का? प्रदीप श्रीपती सुतार, माजी उपसरपंच कासार आंबोली आणि प्रकाशजी नागरे आलेत का? प्रकाश शेठ, प्रकाशजी नागरे माजी उपसरपंच आंबडवेट यांच्या वतीनं त्या वजन गटासाठी तब्बल 20,000 रुपयाचं बक्षीस आहे. यांच्या शुभ हस्ते ती कुस्ती लागते. शबास उमेश, नाकाला पट्टी लावली होती निंबाळकरनं. सन्मान होत आहे उद्योजक अभय शेठ चव्हाण, ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सन्मान होत आहे. अभय स्टोनचे डायरेक्टर उद्योजक अभय शेठ चव्हाण यांचा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सन्मान संपन्न. धन्यवाद चव्हाण साहेब. हा, पुढील कुस्ती अभय शेठ चव्हाण यांच्या शुभ हस्ते लावली जाणार आहे. अनिकेत खेडकर लवळे दुसरा पुकार. खेडकर पहिला पटकन चला. कुस्ती लावण्यासाठी त्या गटाचे देणगीदार प्रदीप श्रीपती सुतार, माजी उपसरपंच कासाराम मोले आणि आंबडवेटचे माजी उपसरपंच प्रकाशजी नागरे यांच्या शुभ हस्ते कुस्ती लागणार आहे. उद्योजक अभय शेठ चव्हाण यांच्या शुभ हस्ते देखील ही कुस्ती लागते आहे. मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे सदस्य हरिभाऊजी टेमगिरे आपलं सहर्ष स्वागत आहे. शबास उमेश, शबास निखिल, कुस्ती करा निंबाळकर. काहीतरी घडायला पाहिजे निखिल, कुस्ती करा. कुस्तीचा निकाल लागल्याशिवाय कुस्ती सोडवली जाणार नाही. अरे पलीकडं 65 किलोची फायनल सुरू झाली. उमेश निंबाळकरनं कब्जा घेतलेला आहे. कुस्ती निकाली झाल्याशिवाय कोणती सोडणार नाही. दादा शेळके सिकंदरची सुद्धा नाही. निकाल हा लागणारच याची प्रेक्षक पैलवानांनी नोंद घ्या. सामाजिक कार्यकर्ते तुकारामजी गायकवाड आपलं सहर्ष स्वागत. गणेश भाऊ सुतार यांचे अजून 1,000 रुपये निखिल माने आणि उमेश निंबाळकरच्या कुस्तीला. पण कुस्ती निकाली व्हायला पाहिजे. ऋषी कानात सांगा जरा कुस्ती करा म्हणाव. शबास. मानकरवाडी गावचे उद्योजक दत्ता शेठ आधवडे आपलं सहर्ष स्वागत. गणेश भाऊ कांजणे आपलंही सहर्ष स्वागत. चला कुस्ती करा. प्रत्येक वजन गटामध्ये प्रत्येकाचं बक्षीस आहे. प्रत्येकाला देणगीदार आहे. दातृत्वान मंडळींचं गाव आहे. आणि या वर्षी जसं खुल्या गटाला वाडेश्वर महाराज केसरी किताबाला चांदीची गदा सूरज भाऊ दिलीप सुतार माजी उपसरपंच यांच्याकडून आहे, तर श्री वाडेश्वर महाराज कुमार केसरी किताबासाठी पैलवान हनुमंत तात्या नांगरे उपाध्यक्ष मुळशी तालुका कुस्तीगीर संघ, पैलवान अक्षय किसनराव नांगरे अध्यक्ष पुणे जिल्हा कुस्ती संघ यांच्याकडून चांदीची गदा आहे. पैलवान सचिन भाऊ मोहोळ आपला यथोचित सन्मान होत आहे. आपणास विनंती आपण व्यासपीठावर यायचे. त्याचप्रमाणे पैलवान मयूरजी गोळे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. पैलवान विनंती असेल आपण मंचावरती यायचं आहे. मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष हरिभाऊ टेमघरे आपलं हार्दिक स्वागत. अंकुजी टेमघरे मान्यवरांचंही हार्दिक स्वागत. उमेश आणि निखिल कुस्ती करा, कुस्ती सोडवली जाणार नाही. एक तगडी कुस्ती मैदानी कुस्ती आखाड्यावरती सुरू आहे. या बाजूला 65 किलोची फायनल सुरू आहे, त्याच्यानंतर 70 किलो. पैलवान सचिन भाऊ मोहोळ यांचा सन्मान होत आहे. तसेच मयूर गोळे यांचाही सन्मान होत आहे.
पैलवान मयूर गोळे यांच्या ठिकाणी सन्मान संपन्न होतो आहे. कुमार भारत केसरी आपल्या मुळशी तालुक्याचं वैभव, अनेक गदांचे मानकरी सचिन भाऊ मोहोळ यांच्या ठिकाणी सन्मान होतो आहे. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, या उक्तीप्रमाणे मल्लविद्येचं ज्ञानदान करण्याचं पवित्र कार्य सचिन भाऊ मोहोळ यांच्याकडून होत आहे. त्यांच्या त्या कार्यात शुभेच्छा असतील. ग्रामस्थांच्या वतीने सचिन भाऊ मोहोळ यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. 65 किलो कोण होणार प्रथम क्रमांकाचा मानकरी? प्रथम क्रमांकाला 10,000 आणि द्वितीय क्रमांकाला 6,000 अशी तब्बल 16,000 रुपये इनामाची लढत चालू आहे व्यासपीठाच्या बाजूला. आणि इकडं निखिल माने विरुद्ध उमेश निंबाळकर, स्वर्गीय मयूर बापू नागरे यांच्या स्मरणार्थ आत्माराम भोईर आणि धनराज शेठ सुतार ॲडव्होकेट यांच्याकडून 21,000 रुपये इनाम आहे. शाबास छडी टाक, टाळ्या करा. आणि उमेश निंबाळकर, गंगावेस तालीम कोल्हापूर, वस्ताद विश्वासदादा हरगुलेंचा पट्टा विजय झाला. टाळ्या करा. रेस्ट हा पैलवान जोशीवाडी हॉटेलचे प्रोप्रायटर मयूर दादा सुतार, आपलं सरसर स्वागत. आपणास विनंती, आपण